नमस्कार विद्यार्थी मंडळी. सदर व्हिडिओमध्ये आपण उत्पादन शुल्क तसेच पोलीस भरती जी काय होणार आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे आणि ट्रेंडिंग करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. वेळ न घालवता आपण लगेच या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करत आहोत. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आपण कव्हर करत असतो. तुम्ही डेलीचे व्हिडिओ बघत असता. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, राज्य व मुख्यमंत्री संबंधित चुकीचा पर्याय निवडा. नुकतंच 5 राज्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यामध्ये मुख्यमंत्र्यावर प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. तर राज्य व मुख्यमंत्र्यांसंबंधित चुकीचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. पर्याय बघा, तेलंगणा कोण मुख्यमंत्री आहेत? रेवंत रेड्डी. मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान. तर चुकीचा पर्याय कोणता या ठिकाणी? तर बघा, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी चुकीचा पर्याय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आता शिवराज सिंग चौहान नसून मोहन यादव हे नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. कोण? मोहन यादव. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. बाकी तिन्ही मुख्यमंत्री हे योग्य आहेत. लक्षात असू द्या, मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री मोहन यादव झालेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, मिस इंडिया USA 2023 कोण बनली आहे? रिजुल मैनी, हरीशा दुबे, सायना नेहवाल, वेलंकनी डिसोजा. यापैकी मिस इंडिया USA 2023 कोण बनली आहे? तर बघा, पर्याय क्रमांक ए रिजुल मैनी, भारतीय वंशाची रिजुल मैनी मिस इंडिया USA 2023 बनलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 0°C पाणी कोणत्या अवस्थेमध्ये असेल किंवा असते? स्थायू, द्रव, वायू, पूर्वघटन. तर मित्रांनो, 0°C पाणी हे स्थायू या अवस्थेत असेल. पर्याय क्रमांक ए स्थायू आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, 1 एकरमध्ये किती गुंठे असतात? बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहीत नसतं. जनरल क्वेश्चन आहे पण कठीण असतो काही जणांसाठी. 1 एकरमध्ये किती गुंठे असतात? 10, 20, 100 की 40? तर मित्रांनो, एका एकरामध्ये 40 गुंठे असतात. 40 गुंठे म्हणजे 1 एकर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतला होता? महात्मा गांधी, ॲनी बेझंट, मदन मोहन मालवीय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे योग्य उत्तर असेल. यांनी तिन्ही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतलेला होता. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, गोपाळ गणेश आगरकर. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक बी गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाते. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न, राज्य मागासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? सुनील शुक्रे, नारायण देशमुख, सुनील शेळके, विकास गुडेकर. तर मित्रांनो, राज्य मागासवर्गीय आयोगाचे नवे अध्यक्ष सुनील शुक्रे हे बनलेले आहेत. पर्याय क्रमांक ए सुनील शुक्रे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर TCSने याआधी प्रश्न विचारलेला आहे, इंस्टाग्रामवर जगामध्ये सर्वाधिक फॉलोअर्स कोणाचे आहेत किंवा असणारा व्यक्ती कोण? विराट कोहली, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, महेंद्रसिंग धोनी. यापैकी इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स कोणाचे आहेत जगामध्ये? तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी क्रिस्टियानो रोनाल्डो. फुटबॉलपटू आहे हा क्रिस्टियानो रोनाल्डो. हा जगामध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असणारा व्यक्ती आहे. किती फॉलोअर्स आहेत याचे जगामध्ये बघा, 614 मिलियन. 614 मिलियन फॉलोअर्स आहेत क्रिस्टियानो रोनाल्डोचे. हा टॉप किंवा पहिल्या क्रमांकावर आहे. आशियामध्ये जर विचारलं, आशियामध्ये इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा व्यक्ती कोण? तर विराट कोहली हे उत्तर असणार आहे. विराट कोहली हा आशियामधील सर्वाधिक फॉलोअर्स असणारा व्यक्ती आहे. तर विराट कोहलीचे किती फॉलोअर्स आहेत बघा, तर 265 मिलियन. 265 मिलियन फॉलोअर्स आहेत विराट कोहलीचे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोठे पार पडल्या? मध्य प्रदेश, मिझोरम, गुजरात, गोवा. तर मित्रांनो, 37व्या
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या गोवा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत? पर्याय क्रमांक डी, गोवा आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, पहिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक कोणत्या वर्षी खेळवला होता किंवा खेळला गेला होता? 1983, 2011, 1975 यापैकी नाही. तर मित्रांनो, पहिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक हा 1975ला खेळवला गेला होता. कुठे? इंग्लंडमध्ये खेळवला गेला होता. विजयी संघ कोणता होता? तर वेस्ट इंडिज. लक्षात ठेवायचं आहे, विजयी संघ होता वेस्ट इंडिज. 1975ला खेळवला गेला होता, इंग्लंडमध्ये खेळवला गेला होता. मित्रांनो, पर्याय याचा विचार जर आपण केला, 1983ला भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता एकदिवसीय, लक्षात असू द्या. त्यानंतर दुसऱ्यांदा 2011ला जिंकलेला होता. भारत किती वेळा विश्वचषक जिंकला आहे? एकदिवसीय 2 वेळा, एक 1983 आणि दुसरा 2011, लक्षात असू द्या. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, WPL 2023चा विजेता संघ खालीलपैकी कोणता आहे? पहिल्यांदाच 2023ला वुमेन प्रीमियर लीग खेळवण्यात आलं होतं, तर त्याचा विजयी संघ कोणता होता? म्हणून हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण पहिल्यांदा या स्पर्धा खेळवल्या गेल्या होत्या. तर विजयी संघ कोणता आहे? GG, DC, RCB की MI? तर मुंबई इंडियन्स हा विजयी संघ आहे. WPL 2023चा विजयी संघ MI आहे. उपविजेता कोण आहे? DC. MIने DCला हरवलेले आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर MS स्वामीनाथन, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यापैकी भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर MS स्वामीनाथन हे योग्य उत्तर असणार आहे. डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. जर जागतिक किंवा ग्लोबल हरित क्रांतीचे जर जनक विचारले, तर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. भारतीय विचारले तर MS स्वामीनाथन आणि जागतिक विचारले तर नॉर्मन बोरलॉग. कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत जागतिक व्यापार संघटनेचा सभासद खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? 1995, 1965, 1975, 1955. तर मित्रांनो, 1995 योग्य उत्तर असणार आहे. 1995ला भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झालेला आहे. याला WTO असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, याचे मुख्यालय, यावर देखील बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो, कुठे आहे? तर जिनिव्हा, ऑस्ट्रिया. ऑस्ट्रेलिया नाही मित्रांनो, ऑस्ट्रियामधील जिनिव्हा या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, इंग्लंडमधील कोणत्या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तास मूळ रेखावृत्त असे म्हटले जाते? इंग्लंडमधील कोणत्या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तास मूळ रेखावृत्त असे म्हटले जाते? माफ करा मित्रांनो, या ठिकाणी मी जे काय बोललो, जिनिव्हा, हे जिनिव्हा जे शहर आहे ते स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. करेक्शन करायचं, या ठिकाणी बघा, जिनिव्हा हे जे शहर आहे ते स्वित्झर्लंडमध्ये आहे. ऑस्ट्रियन असून स्वित्झर्लंड या देशामध्ये जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे? जिनिव्हा. तर आपला पुढचा प्रश्न आहे, इंग्लंडमधील कोणत्या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तास मूळ रेखावृत्त असे म्हटले जाते? लंडन, बर्मिंगम, ग्रीनिच, लेबल. तर मित्रांनो, या ठिकाणी ग्रीनिच हे योग्य उत्तर असणार आहे. इंग्लंडमधील ग्रीनिच या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तास मूळ रेखावृत्त असे म्हटले जाते. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, देशातील सर्वाधिक लांबीचे महामार्ग कोणत्या राज्यात आहेत? गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश. तर मित्रांनो, सर्वाधिक लांबीचे महामार्ग महाराष्ट्रामध्ये आहेत. पर्याय क्रमांक B, महाराष्ट्र योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, घड्याळाच्या लंबकाची गती कशी असते? परिवलनशील, वर्तुळाकार, स्थानांतरीय, कंपनशील. तर मित्रांनो, घड्याळाच्या लंबकाची गती ही पर्याय क्रमांक D, कंपनशील असते. पर्याय क्रमांक D, कंपनशील हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत.
प्रश्नांची क्वालिटी कशी वाटते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.